नवरात्रीमध्ये उपवासाला रोज काय फराळ बनवावा हा सर्वांनाच प्रश्न पडतो। चला मग आज बनवूया उपवासासाठी वरईची लापसी। नमस्कार, गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। यासाठी आपण 1 वाटी वरई घेतली आहे। याला बऱ्याच ठिकाणी भगरी म्हणतात। ही वरई आपण मंद आचेवर खमंग लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत। ज्याही वाटीने तुम्ही साहित्य मोजाल, सर्व साहित्य आपण त्याच वाटीने घेणार आहोत। याप्रमाणे वरई खमंग भाजून झाली की याला एका प्लेटमध्ये काढून थंड व्हायला ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण त्याच कढईमध्ये साजूक तूप, तेल तुम्हाला जेही आवडत असेल ते घालून यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे। येथे मी बदाम आणि काजू, मनुके यांचा वापर केलेला आहे। हलकेसे परतून झाले की यामध्ये आपण ज्या वाटीने आपण वरई मोजली होती त्याच वाटीने 1 वाटी गूळ घालून त्याच वाटीने येथे वरई शिजण्यासाठी 3 ते 3.5 वाट्या पाणी घेतलेलं आहे। वरई शिजण्यासाठी पाणी जास्त लागतं। यामध्ये थोडंसं मीठ घालून हे पाणी उकळी येऊ देऊ। आपलं जे गूळ आहे ते पूर्ण वितळेल। याप्रमाणे पाण्याला उकळी आली की आपण जी भाजून घेतलेली वरई होती तीही धुवून घेतलेली आहे, ती यामध्ये टाकून आपण याला मंद आचेवर शिजवून घेणार आहोत। ही शिजवताना आपण वाफेमध्ये शिजवणार आहोत। तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही येथे गुळाचा वापर थोडा जास्त करू शकता। झाकण ठेवून याला शिजून घ्यायचे आहे। 1 ते 2 वेळेस याला उलटून पालटून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली जी वरई आहे ती सर्व बाजूने व्यवस्थित शिजेल आणि ती खाली लागणार नाही। 7 ते 8 मिनिटात आपली ही वरई छान शिजते आणि मऊ लुसलुशीत दाणेदार अशी ही आपली वरईची लापशी तयार होते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशा साध्या, सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।